नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर सगळ्यात पहिलं आपलं काम असतं आपल्या हॉटेलवरती जाणं आणि तिथे जाऊन आपल्या सगळ्या दिवसाच्या कामांचं नियोजन ठरतं। आणि आपल्या कोकणात ना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एवढा पाऊस असतो ना की सगळ्याच धंद्यांना गिरायक कमी असतात। मग दुपारच्या टायमिंगला आपण गिरायक वगैरे आटपतो आणि मस्तपैकी हॉटेलच्या बाहेर खुर्ची टाकून पावसाचा आनंद घेतो। आणि पावसाचा आनंद घेता घेता मस्तपैकी काहीतरी चमचमीत खायचं मन झालं होतं आणि तेवढ्यातच आपल्याला दाल तडकाची ऑर्डर होती। म्हटलं की मला पण एक प्लेट मारा त्याच्यासोबतच। मग दाल तडका आणि राईस मस्तपैकी दाबून खाल्ला आणि त्यानंतर मग गेलो आपण आपल्या घरी। आणि घरी येऊन मग मस्तपैकी याच्यासोबत 15-20 मिनिटं खेळलो आणि त्यानंतर तयारी केली आणि निघालो होतो कुडाळला जायला। पण वाटेत जाताना हॉटेलवरती थांबलो कारण आपल्या हॉटेलवरती आले होते कलरवाले। मग त्यांच्यासोबत कलर वगैरे डिसाईड केला आपल्या हॉटेलसाठी आणि कधी काढणार ते पण आपण ठरवलं आणि नंतर मग निघालो कुडाळला जायला। आणि गाववाल्यांनो, तुम्ही कधी असं अनुभवलंय का की 10 मीटर आधी अजिबातच पाऊस नसतो आणि पुढे गेल्यावर 10 मीटर नंतर भरपूर पाऊस असतो? आणि असा प्रश्न मला लहानपणापासूनच पडतोय, पण प्रश्नाचं काय मला अजून उत्तर कधी भेटलंच नाही। आणि कुडाळमध्ये आपण वर्कआउटला नाही तर हेअरकटसाठी आलो होतो। मग हेअरकट वगैरे केला आणि आपण गेलो हॉटेलवरती आणि हॉटेलवरची कामं आटपून जेव्हा आपण घरी गेलो तेव्हा आपल्याला कळालं की लाईटच नाही। मग म्हटलं की केस कसे धुणार? मग म्हटलं की थंड पाण्याने धुऊया। सो असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक